चला आज बोलूया 35 किलोमीटरबद्दल. पण थांबा, ही गोष्ट फक्त धावलेल्या अंतराची नाहीये. ही गोष्ट आहे धावताना मनात पार केलेल्या एका मोठ्या अंतराची, एका निर्णयाची आहे. आणि हो, स्वतःच्या मर्यादा ओलांडून पुढे जाण्याची आहे. खरं तर ही कथा धावण्यापेक्षा खूप खूप मोठी आहे. ही एका प्रवासाची आहे. चला याच प्रवासाची सुरुवात करूया. तर आव्हान सुरू झालं एका आकड्यापासून. 35 किलोमीटर हे अंतर नेहमीच्या मॅरेथॉनपेक्षा खूप जास्त होतं. अशा एका क्षेत्रातलं जिथं शरीर आणि मन या दोघांची अक्षरशः परीक्षा होते. पण हे काही साधंसुधं सपाट अंतर नव्हतं. नाही, यात 524 मीटर्सची एकूण चढाई होती. म्हणजे विचार करा, लोणावळ्याच्या डोंगर रांगांवर मात करण्यासारखं होतं ते. प्रत्येक पाऊल फक्त पुढे नाही तर वरही जात होतं. आणि हो, हे सगळं माझ्या आयुष्यातल्या पहिल्या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये घडत होतं. पण माहिती आहे, लवकरच एक गोष्ट कळली की खरं आव्हान डोंगराचं नव्हतंच, ते होतं मनाचं. तर आपल्या पहिल्या भागात आपण बोलूया त्या आव्हानाबद्दल, जे होतं एका मानसिक अंतराचं. साहजिकच प्रश्न पडतो की मुळात असं आव्हान स्वीकारायचं तरी का? कारण खरी लढाई तर शरीराची नव्हतीच. माहिती आहे, मला अनेकांनी हाच प्रश्न विचारला. अरे 21 किलोमीटर तर तू आरामात धावतोस, मग ही अल्ट्राची भानगड कशाला? पण खरं सांगायचं तर हा प्रश्न धावण्याबद्दल नव्हताच. तो होता आपल्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाण्याबद्दल. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर खरं तर शब्दांमध्ये देताच येत नाही. ते अनुभवातूनच मिळावं लागतं. काही उत्तरं ती फक्त आणि फक्त फिनिश लाईनवरच सापडतात. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, रणनीती. कारण इथे शिस्तच जिंकते. हे अंतर फक्त इच्छेच्या जोरावर पार होणारं नव्हतं, हे तर नक्की. त्यासाठी एक अगदी पक्की शिस्तबद्ध रणनीती हवी होती. आणि माझ्या डोक्यात सुरुवातीपासून एक गोष्ट अगदी स्पष्ट होती. इथे वेग नाही तर शिस्तच जिंकणार होती. बघा, अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये एक सगळ्यात मोठी चूक लोक करतात, ती म्हणजे सुरुवातीलाच खूप जोरात धावायचं. जो पहिल्या 5 किलोमीटरचा हिरो बनतो ना, तोच शेवटच्या 10 किलोमीटरमध्ये अक्षरशः संघर्ष करतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच स्वतःवर नियंत्रण ठेवणं खूप खूप महत्त्वाचं होतं. तर ही रणनीती आकड्यांमध्ये कशी दिसली हे बघा. पेस म्हणजे धावण्याचा वेग तो अगदी नियंत्रित ठेवला, साधारण 6 मिनिटे 40 सेकंद प्रति किलोमीटर. का? जेणेकरून हार्ट रेट 158च्या वर जाणार नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर शरीर उगाच जास्त थकत नव्हतं. आणि केडेन्स म्हणजे पावलांची संख्या ती 164 वर स्थिर होती. म्हणजेच छोटी पण प्रभावी पावलं उचलली जात होती. हे आकडे फक्त डेटा नाहीत, हे त्या शिस्तीचं मोजमाप आहे, ज्यामुळे शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी ऊर्जा शिल्लक होती. पण या शिस्तीची पहिली खरी परीक्षा आली 6व्या किलोमीटरवर. एक मोठा चढ सुरू झाला आणि आतून आवाज आला, चल अजून जोर लाव, इतरांना मागे टाक. पण एक गोष्ट लक्षात ठेवली, अल्ट्रामध्ये अहंकार खूप खूप महागात पडतो. मग त्या अहंकारावर मात करण्यासाठी 3 साधे नियम पाळले. पहिला, सरळ वेग कमी केला. दुसरा नियम, चालणं स्वीकारलं. कारण लक्षात घ्या, पॉवर वॉक ही एक स्ट्रॅटेजी आहे, ते अपयश नाही. आणि तिसरं, छोटी छोटी पावलं टाकत एक लय कायम ठेवली. आणि इथेच अल्ट्राचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व शिकायला मिळालं, परिस्थिती स्वीकारा, तिच्याशी उगाच भांडू नका. आणि मग सुरू झाला तिसरा भाग, संघर्ष. म्हणायला हरकत नाही की खरी रेस इथूनच सुरू होते. कारण पहिले काही किलोमीटर्स फक्त वॉर्मअप असतात. खरी रेस तेव्हा सुरू होते जेव्हा शरीर नाही म्हणायला लागतं आणि फक्त आपलं मन आपल्याला पुढे ढकलत राहतं. या संघर्षाचे 3 महत्त्वाचे टप्पे होते. पहिला, 6व्या किलोमीटरवर आलेली चढाई, जिथे अहंकाराची परीक्षा झाली. मग 20व्या किलोमीटरवर, जिथे शरीरानं पहिलं मोठं बंड पुकारलं. आणि मग आला 30वा किलोमीटर, जिथून खरी मानसिक लढाई सुरू झाली. खरंय, 20 किलोमीटर झाले की शरीर एकदम वेगळीच भाषा बोलायला लागतं. पाय असे जड होतात, हॅमस्ट्रिंग्स ताणल्यासारख्या वाटतात आणि मन सतत एकच प्रश्न विचारत राहतं, अजून किती बाकी आहे. तर मग या प्रचंड अंतराचा सामना कसा करायचा? त्यासाठी एक मानसिक युक्ती वापरली, 2 किलोमीटरची स्ट्रॅटेजी. म्हणजे काय तर 35 किलोमीटरच्या त्या अवाढ्य डोंगराकडे एकाच वेळी बघायचं नाही. त्याऐवजी फक्त पुढच्या 2 किलोमीटरवर किंवा पुढच्या एड स्टेशनवर लक्ष ठेवायचं. ही शर्यत एका दमात जिंकायची नव्हतीच, ती अशा लहान लहान तुकड्यांमध्ये पूर्ण करायची होती. आणि मग येतो तो 30 किलोमीटरचा टप्पा. हा तो क्षण आहे जिथे शरीर अक्षरशः थकून गेलेलं असतं आणि आपल्या मनासमोर फक्त 2 पर्याय असतात, थांबायचं की पूर्ण करायचं. त्या क्षणी आपल्याला फिनिश लाईन दिसत नाही, पण स्वतःचा आत्मसन्मान मात्र नक्की दिसतो. तर आता वळूया चौथ्या भागाकडे, अंतिम टप्पा. आणि त्याचं नाव आहे शांततेतील शक्ती.
मग प्रश्न हा आहे की त्या 30 किलोमीटरच्या भिंतीपलीकडे नेमकं काय होतं? ती शक्ती आली तरी कुठून? गंमत म्हणजे याचं उत्तर धावण्यात नव्हतं, ते शांत होण्यात होतं. एक खूपच आश्चर्यकारक गोष्ट घडली. एकदा का मनातला तो संघर्ष थांबला, मनात शांतता आली, तेव्हा शरीरानं सर्वोत्तम साथ दिली. भीती गेली, शंका निघून गेली आणि विश्वास बसणार नाही, पण रेसचे सगळ्यात वेगवान पेस सेगमेंट्स अगदी शेवटी आले. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, खरी मर्यादा शरीराची नव्हतीच, ती होती मनाची. आणि मग शेवटी ती दिसली, फिनिश लाईन. घड्याळावर नजर टाकली तर वेळ होती 3 तास 55 मिनिटे आणि 23 सेकंड. 35.33 किलोमीटरचा तो प्रवास, जो शारीरिक होता आणि मानसिकही, तो अखेर पूर्ण झाला होता. त्या मिडलला हातात घेतल्यावर एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवली. अल्ट्रा ही फिनिश लाईनवर नाही जिंकली जात, ती घडवली जाते महिने केलेल्या त्या शिस्तबद्ध तयारीत. खरा विजय रेसच्या दिवशी नव्हता, तो त्या सरावाच्या प्रत्येक दिवसात होता. आणि आता शेवटचा 5वा भाग. यातून काय शिकायला मिळालं? या अनुभवातून काय मिळालं? एक मेडल तर मिळालंच, पण त्याहूनही काहीतरी खूप महत्त्वाचं मिळालं, आणि ते म्हणजे स्वतःच्याच एका नवीन, अधिक मजबूत आवृत्तीची ओळख. खरं तर अल्ट्रा आपल्याला खूप काही शिकवते, जसं की पेसवर नियंत्रण ठेवणं ही एक प्रकारची मॅच्युरिटी, एक परिपक्वता आहे. चढाईचा आदर करणं ही एक विनम्रता आहे. हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवणं ही स्वतःबद्दलची जागरूकता आहे. अहंकार सोडून चालणं, स्वीकारणं हीच तर खरी ताकद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सातत्य, रोज केलेला तो सराव, तेच आपलं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. तर हा प्रवास होता 35 किलोमीटरचा. मग आता प्रश्न उरतो की पुढचं आव्हान काय असेल? 35 किलोमीटर की 50? कारण एक गोष्ट नक्की आहे, अल्ट्रा मॅरेथॉन हे फक्त अंतर नसतं, ते अहंकारासाठी नसतं, तर ती स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याची, स्वतःच्या विकासाची एक संधी असते. याबद्दल आपलं काय मत आहे हे नक्कीच जाणून घ्यायला आवडेल.